पुणे शहर सिमेंटच्या जंगलानं वेढलं गेलंय। उंच उंच इमारतीच्या आडून कुठेतरी एखादं झाड आपल्या नजरेला पडतं आणि आता तर रस्त्याच्या कडेला दिसणारी झाडं सुद्धा नाहीशी होतात। रस्त्याच्या रुंदीकरणाच्या दरम्यान झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाते। हा सगळा प्रकार कुठे घडतोय आणि झाडांची कत्तल का होतीये, पाहूया या रिपोर्टमधनं। विकास कामांचा ध्यास, कोंडला नागरिकांचा श्वास। हा आहे बाणे राऊंड रस्ता, जो येत्या काळात आणखी रुंद होणार आहे। त्यामुळे ट्रॅफिकची चिंता मिटेल, पण रस्ता रुंदीकरणाच्या आणि सुशोभीकरणाच्या कामामुळे झाडांवर मात्र कुऱ्हाड पडली आहे। उरली सुरली झाडंही आता कापली जाणार आहेत। पालिकेचं हे प्रथम कर्तव्य आहे। जेव्हा पालिका शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर आयुक्त प्रेझेंटेशन देतात तर ते ॲक्च्युअल इम्प्लिमेंट पण झालं पाहिजे ना। कुठलीही डेव्हलपमेंट म्हटलं की पहिली गदा येते ती झाडांवर येते, पहिल्या नोटीस झाडांवर लागल्या जातात। सो आम्हाला सिटिझन्स म्हणून असा प्रश्न पडतो की खरंच PMC सिरियस आहे का या सगळ्या गोष्टीबद्दल, का फक्त विकास म्हणून झाडं तोडायची, टेकड्या फोडायच्या, जे काय असेल ते फक्त पर्यावरणाचा ऱ्हासच करायचा, विच इज नॉट राईट। कोरेगाव पार्कमध्येही एकाच रात्रीत 80 झाडं कापण्यात आली होती। झाडं कापून त्या ठिकाणी पार्किंगची जागा निर्माण करण्यात आली, जे कायद्यात न बसणारं असल्याचं मत पर्यावरण प्रेमींनी मांडलंय। कायद्याचा नियम आहे की प्रत्येक 10 मीटरवर झाड पाहिजे, तर तसं त्यांच्या नवीन रोड मॅपमध्ये तसं कुठेही त्यांनी दाखवलं नव्हतं की झाड लावण्यासाठी जो कुठे जागाही नाही आहे। आणि तुम्ही ते बघू शकता, इथे ही झाड लावण्यासाठी त्यांनी व्यवस्थित जागा ठेवलेली नाही आहे। तर म्हणजे दोन्ही विभागाचा संवाद नाही आहे आणि त्यामुळं झाडांचा बळी जात आहे। तुम्ही मल्टी लेवल पार्किंग करा, कशाला करत नाही मल्टी लेवल पार्किंग, दॅट विल सॉल्व द प्रॉब्लेम। हा झाला ह्या साईडचा पार्किंग, त्या साईडचं काय करणार तुम्ही? तिथे तर रोडला पण जागा नाही, तिथे पार्किंग कसं करणार? खूप जास्त झाडं तोडावी लागतात। यू शुड हॅव अल्टरनेट प्लॅन। जर तुमचा हा प्लॅन वर्क नाही करत यू शुड हॅव अल्टरनेट प्लॅन विथ यू, बट तो सुद्धा प्लॅन त्यांनी सबमिट केलेला नाहीये जेव्हा त्यांनी झाडं तोडायची परमिशन घेतली। झाडं वाचवण्याकडे महापालिकेचा भर आहे, पण विकास कामांदरम्यान झाडांवरच पहिली कुऱ्हाड पडते हे समीकरण काही बदललेलं दिसत नाही। त्यामुळे झाडांअभावी पुणेकरांचा श्वास गुदमरू लागलाय। स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत येणारा आणि VIP दर्जा मिळालेला हा औंध बाणेरचा रस्ता, इथल्या अनेक झाडांचा बळी जाणार आहे रस्त्याचं रुंदीकरण आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी। मात्र हा पूर्ण रस्ता हा एक नो पार्किंग झोन आहे। मग अशात या झाडांचा बळी का दिला जातोय असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर याच्यासाठी पुणे महानगरपालिका जबाबदारी घेणार आहे का असा प्रश्न देखील त्यांच्याकडनं विचारला जातोय। दुसरा मुद्दा असा की पुणे हे एक स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखलं जायचं, मात्र जर पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि पुण्याचं भवितव्य नेमकं काय असणार आहे असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। कॅमेरामन विजय राऊतसह देव्यानी अदलाबादकर, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।